नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? कमल नामदेव दरेकर, आमुंडी. मला एक सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. हो, आहे ना. तर मला सांगा, आपल्या जिल्हा परिषद गणगटामध्ये काय वातावरण आहे, कोणाची हवा आहे? तसं एकंदरीत पाहिलं तर जिल्हा परिषद गटाची महिला आहे, आदिवासी आहे, तिचीच हवा आहे. म्हणजे एकंदरीत त्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या याला फॉर्म भरायच्या वेळेला बघितलं तर तिचीच हवा आहे. तसं काय नाव त्यांचं उमेदवार? त्यांचं शिला लोकरे. शिला लोकरे. आणि पंचायत समितीला संजय गावारी आहेत आणि तिकडे ज्योती पारधी. कोण निवडून येतील? बीजेपीची पण आहेत काही सीट, त्यामुळे उमेदवार आहेत. परत बीजेपीचे आहेत उमेदवार, तुतारीचे आहे उमेदवार. यामध्ये कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात? तुतारी याचे येऊ शकतात का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदिवासीचे विधानसभेच्या वेळेला जरा त्यांनी फाप लावलं होतं विरोधकांनी, त्यावेळेला जरा लोक गेली आरी, पण ह्या वेळेला तर नाही जाणार. म्हणजे एकंदरीत वातावरण संजय गवारी आणि शिला जे लोकरे आहेत, शिलाताई लोकरे, त्यांनाच का निवडून देतील? अहो, त्यांना बघूनच निवडून द्यायचं नाही. आता ते संजय गावारी कशी आता दुसऱ्या तिसऱ्यांदा आहेत, त्यांचं काम चांगलंय. आणि ती शिलाई म्हणजे ती डिंब्याची सरपंच आहे, तिच्याकडे तसं नाही पाहिलं तरी अनुभव आहेच, काही ती नवीन नाही समाजकार्य करायला. पण लोक यांना उमेदवार बघून देतच नाहीत मग, किंवा निवडून साहेब म्हणूनच देतात सगळं. साहेब म्हणून साहेबांचे काही काम आहेत काही? साहेबांचं म्हणजे कोणतं काम विरोधकांनी एखादी बीट लावली असली 5-10 वर्षात, ती मला दाखवा, म्हणजे आम्ही त्यांच्या मागे जातो. इतरांना पण संधी पाहिजे ना. इतरांना पण संधी पाहिजे ना. इतरांना नक्कीच दिली आहे ना. दिली आहे ना. इतरांना का नाही दिली? कोल्ह्यांना आता म्हणजे मागचे 5 वर्ष, आताचे पहिले 5 वर्ष चालू. कोल्ह्यांनी कामं नाही केली का? मी तेच तुम्हाला सांगते, एक वीट दाखवा मला या आमुंडी गावामध्ये. साहेबांचं एक शिल्लक काम नाही राहिलं. साहेबांना काही एवढी मतदान झालं नाही त्यांच्या वेळेस. यावेळेस कसं होईल वातावरण? यावेळेस उलट चांगलं होईल. मागच्या वेळेला मी तेच सांगते ना, लोकांना भूलथाप दिली त्यांनी, नुसतं बळीच्या बकऱ्या बनवलं, बाकी काही नाही. विरोधक कसे असतात. अमोल कोल्हेंनी केलेत ना काम इथं. कुठे मला दाखवा एखादं, मी जाते. अहो मी सांगतो मला दाखवा, अमोल कोल्ह्यांनी केलं असलं काम तर खूपच चांगले. जर अमोल कोल्ह्यांनी केलं असं तर, पण या काही काम नाहीये. तुमच्या गावात किती वेळा आलेत अमोल कोल्हे? या काही नाही, 10 वर्षात तर फक्त मत मागायला नाही आले. हे चालते मत मागायला, पण मग तुम्ही नाही. आम्ही आमच्या विषय वळसे पाटील साहेबांची अशी कामं सांगता येतील का तुम्हाला इथं आमुंडी गावामध्ये? मला एवढी कामं सांगायची म्हटलं, मला तुम्ही आधी यायचं म्हटलं असं ना तर मी लिहून ठेवली असती. पण मी किती कामं सांगू त्यांची? पार ठाकरवाडी नाही सोडली, मी पॅम्पलेट छापून ठेवलं असते ना, कारण मला माहिती येत नाही किती कामं येते. पण मी अशी नाही सांगू शकत. पार हायस्कूल, पार कोणतं काम नाही, पार कुठं पैसे साहेबांनी दिले नाही का, कुठले सभा मंडप नाही का, रोड नाही का, हा पूल, हा आमुंडीचा पूल आता तो 10 वेळा मी सांगून झालाय. तो पूल मीच आणलाय तसं पाहिजे. सारखी साहेबांना ते म्हणायचे आमचा पूल आमचा पूल. मला साहेबांनी सांगितलं का मला तो पूल झालाय, आता तू गप्प बस. ही निवडणूक जी आहे ती कुठल्या मुद्द्याला महत्व देणार आहे? साहेबांच्या कामाला. साहेबांच्या कामाला देणार. साहेबांना आपण तुम्ही निवडून देतातच, पण जे खालचे उमेदवार आहेत ते कसं काय साहेबांचे द्यायचे? इतर दुसरे दिले तर तरी पण साहेब करणारच आहेत ना काम. ठीक आहे ना, पण आमचा त्यांच्यावर भरवसा नाहीये ना, ते काय करतील ते. आता संजय गावारी कसे आहेत नाही म्हटलं तरी त्यांनी आमच्या गावात भरपूर कामं केलेली आहेत, म्हणजे साहेबांच्या माध्यमातून का माहिती. संजय गावारी या ठिकाणी वळसे पाटील साहेबांनी काय कामं केली? वळसे पाटील साहेबांनी त्याची भरपूर कामं केल्यात. कामं सांगायची म्हटलं तर आमच्या इकडं 3 ठाकरवाड्यांच्या वस्त्या आहेत. 3 ठाकरवाड्यांमध्ये सभामंडप दिलेत. छोटी मोठी ठाकरवाड्यांची कामं केल्यात. रामवाडीमध्ये पण सभामंडप, वरती कातरवाडीमध्ये पण सभामंडप मंदिराचा. स्मशानभूमीचं सध्या काम चालू आहे. आमच्या इथं स्मशानभूमीचं काम चालू आहे, तिथं संरक्षण भिंत चालू आहे. आणि राहिला प्रश्न फक्त आता रोड आमचा थोडासा बाकी राहिला होता, तिथं पण निधी येऊन पडलाय. निधी आलाय म्हणजे आता काम चालू होईल. पण आता हे केवळ यात्रेमुळे 2-3 दिवस ते ठेवले, 2-4 दिवस 8 दिवस ते काम थोडं ठेवले, नाही तर ते काम. साहेबांची बाजू घेताय, साहेबांचे लाभार्थी असं समजते. हो, लाभार्थी आहे ना. कोण म्हणतं लाभार्थी नाही? मी लाभार्थी आहे. मीच नाही, अख्खा गाव लाभार्थी आहे, तालुका लाभार्थी आहे. साहेबांनी कुणाचं शिल्लकच नाही ठेवलं तर लाभार्थी आहेतच ना. आमचा एवढा मोठा पूल झाला, एवढा मोठा रोड झाला, गावामध्ये प्रत्येक विकासाचं काम झालं, मग कोण लाभार्थी नाही? आम्ही आहे. आंबेगाव तालुका पण लाभार्थी.
मग साहेबांच्या उमेदवारांच्या पाठीशीच तुम्ही उभे राहणार? भक्कमपणे उभे राहते. बाकीचे नाही, बाकीच्यांचेच नाही. नाही, आता मी 35 वर्ष मी त्यालाच लाभार्थी म्हणून नाही तर काही म्हणून मी 35 वर्ष घड्याळाच्याच पाठी मागे नाही, इथून पुढे घड्याळाच्याच पाठी राहणार आहे. मग लाभार्थी म्हणतात, तुम्हाला वाईट नाही वाटत का लाभार्थी? मला नाही काय वाईट वाटत. अख्ख्या आंबेगाव तालुक्यात लाभार्थी आहे का? मी काय म्हणते, आपण विकास घडवतोय, आपण गोरगरिबांची कामं करतोय साहेबांच्या माध्यमातून. मी आज संजय गांधी मध्ये महिला किंवा श्रावणबाळ योजनेमध्ये मी आमच्या गावात एक बाई अशी काही कुणी असं ठेवलं नाही. 9-10 वर्षामध्ये सगळ्या संजय गांधीच्या प्रकरणं केली, श्रावणबाळ योजनेची प्रकरणं केली आणि मग एवढं केले मी, तर मग मला काय पाहिजे मग साहेबांनी गोरगरिबांचं? तुम्हाला पद दिलं नाही का एखादं? नाही, मला पद ना तसं दिलं होतं अनुसायामध्ये, हा. पण आता जर ओपनला चान्स असता तर माझाच चान्स लागला असता. हा. पण आता आदिवासी याच्यामध्ये गेला. तुम्ही एवढ्या साहेबांमार्फत काम करताय, साहेबांनी तुम्हाला एखादं पद दिलं पाहिजे होतं. हो, दिलं ना मला पद. नाही कुठं म्हणते, मी अनुसायामध्ये संचालक होते, अनुसाया पद संस्थेत. ओके, धन्यवाद. आणि साहेबांबद्दल तर मला काही विचारूच नका. म्हणजे मला साहेब म्हणजे मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेला सांगितलं का ते तालुक्याचेच पांडुरंगच आहे, पण आता लोकांचं काय, आता आपण काही सगळी सारखी नाहीत ना हो. प्रत्येकाला वाटत मी पाहिजे आमदार, मी पाहिजे खासदार, प्रत्येकाला मग वाटत. पांडुरंग साहेबांमध्ये पांडुरंग तुम्हाला दिसतोय, इतरांना नाही दिसत. काय आता त्याला आपला विलाज नाही ना, आपला विलाज नाही ना. कोण कशा भावनेचे, कोण कशा भावनेचे आहेत. साहेबांनी मग सगळ्यांना मोठं केलं. मग तुम्ही या भागामध्ये जरा विकास कामं, तुम्ही म्हणण्यापेक्षा साहेब विकास कामं करतात या भागाची, परंतु त्याची प्रसिद्धी होत नाही का त्या विकास प्रसिद्धी कामांची? होती, मग पण मी काय लोक सांगते, का मतदान करत मी नाही? काय म्हणते, माझ्यासारखी सगळी नाहीत ना. हा. मी काय म्हणते, तुमच्यासारखं एखादं आलं का तुम्हाला काय करायचंय, आम्ही आहे ना, तुम्हाला काय करायचंय, अहो बुळी भाबडी दुनिया. वळसे पाटील साहेबांनी जे उमेदवार दिलेत ते निवडून आले तर विकास कामं होतील का? अहो, किती म्हणजे होतीलच, आमचा विकासच झालाय आता, पण तरी पण अजून काय पाहिजे ते होणारच आहे ना. आम्ही त्यांच्या बोकांडी बसून घेणारच आहे.